हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे लिस्ट, डिक्शनरी अँड सेट कॉम्प्रिहेन्शन. तर हे कॉम्प्रिहेन्शन काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कॉम्प्रिहेन्शन काय आहे? तर कॉम्प्रिहेन्शन इज अ पायथन प्रोव्हाइड अ कॉन्शियस अँड एलिगंट वे टू क्रिएट लिस्ट, डिक्शनरी अँड सेट्स इन जस्ट वन लाईन ऑफ कोड मध्ये. हे जसं एक्सप्लेन केलेलं आहे, जर सिंगल लाईन ऑफ कोड मध्ये आपण आपली लिस्ट आहे, डिक्शनरी आहे, हे सेट आहे, आपलं डेटा स्ट्रक्चर आहे, हे जस्ट सिंगल लाईन ऑफ कोड मध्ये आपण क्रिएट करू शकतो. तर ते कशा पद्धतीने क्रिएट करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलं आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. यूज टू क्रिएट लिस्ट इन अ सिंगल लाईन युझिंग लूप. आपण आपली लिस्ट आहे, लूप यूज करून आपण एक सिंगल लाईन ऑफ कोड मध्ये आपण जी लिस्ट आहे ती क्रिएट करू शकतो. तर सिंटॅक्स काय आहे? एक्सप्रेशन फॉर आयटम इन इटरेबल ऑफ इफ कंडिशन. तर हे त्याचं एक्सप्रेशन आहे. बट रिअल लाईफ मध्ये कसं आपण इम्प्लिमेंट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. जस्ट खूप इझी असं हे जे कॉम्प्रिहेन्शन आपण जस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कोड यूज करून आपली लिस्ट आहे, सेट आहे, डिक्शनरी आहे, आपण बनवू शकतो. त्याचा कोड असा आहे, फर्स्ट आपण लिस्ट क्रिएट करूया. नंबर्स नावाची लिस्ट आहे, त्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 आहे. हे 5 एलिमेंट्स आहेत, नंबर्स नावाची लिस्ट आहे. एक स्क्वेअर नावाचं मी एक व्हेरिएबल बनवतोय, त्याला देतोय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ब्रेसेस लिस्ट मध्ये बनवूया आपण एक्स स्टार स्टार 2 फॉर एक्स इन नंबर्स. तर इथे एक कंडिशन आलेली आहे आपल्या, सॉरी फॉर लूप आलेला आहे. तर लूप कसा आहे? एक्स स्टार स्टार 2 फॉर एक्स इन नंबर्स. तर ते काय करत? एक्स इन नंबर्स, तर एक्स हे आपले व्हेरिएबल आहे, एक एक व्हेरिएबल घेईल, त्याचा स्क्वेअर करत आणि ते आपल्या आउटपुटमध्ये देईल. ते काय करेल? फर्स्ट पहिले एलिमेंट घेईल 1 स्टार स्टार 2, त्याचं आपल्याला आउटपुट देईल. त्याच पद्धतीने सेकंड येईल, त्याच पद्धतीने थर्ड येईल, फोर्थ येईल आणि फिफ्थ येईल. आणि आपल्याला जे आहे त्याचं स्क्वेअर जे आहे ते आपल्याला आउटमध्ये देईल. तुम्ही पाहू शकता एकचा स्क्वेअर ऑब्व्हियसली एकच आहे, दोनचा स्क्वेअर आलाय 4, तीनचा स्क्वेअर 9, चारचा स्क्वेअर 16 आणि पाचचा स्क्वेअर 25. तुम्ही पाहू शकता एक सिंगल जस्ट सिंपल एक सिंगल लाईन ऑफ कोड मध्ये आपण हे आपलं जे लिस्ट ही बनवलेली आहे. त्याचप्रमाणे एक सेकंड एक एक्झाम्पल घेऊया आपण. फिल्टर इव्हन नंबर्स. एक नंबर्स नावाची लिस्ट आहे. इव्हन नंबर जे मी ते याच्यातून एक्सट्रॅक्ट करतोय. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे एलिमेंट्स घेतलेत आणि नंबर्स नावाच्या याच्यामध्ये स्टोअर केले. इव्हन नंबर्स नावाचे व्हेरिएबल घेतले, त्याला सांगतोय मी एक्स फॉर एक्स इन नंबर्स इफ एक्स नॉट टू इक्वल इक्वल 0. तर मी त्याला काय सांगतोय? एक्स फॉर एक्स इन नंबर्स. एक्स हे व्हेरिएबल आहे, एक्स हे सगळे नंबर्स फॉर एक्स इन नंबर्स, नंबर्स मधून एक एक एलिमेंट घे आणि इफ एक्स नॉट टू इक्वल इक्वल 0 असेल तर ते प्रिंट कर. पुन्हा एक्सप्लेन करतोय. एक्स फॉर एक्स इन नंबर्स, एक्स हे आपले एलिमेंट इंटरव्हल साठी आपण एक्स चे व्हेरिएबल वापरले. एक्स फॉर एक्स इन नंबर्स इफ एक्स नॉट टू इक्वल इक्वल 0, तर मला ते ते त्याचं आउटपुट दे. सो बेसिकली जस्ट मी त्याला सांगतोय की इव्हन नंबर जे आहे ते प्रिंट कर. तर तुम्ही पाहू शकता 2 4 6 आणि 8 जे आपले फक्त इव्हन नंबर जे आहेत ते प्रिंट झाले. याच्या अगोदर तुम्ही फॉर लूप मध्ये बघितलं होतं, ज्यावेळेस आपण फॉर इच इन लाईक लिस्टचं आपलं नाव आणि इफ इच मॉड टू इक्वल इक्वल 0 नंबर, त्यानंतर ते आपण जे आपलं जे इव्हन नंबर ते प्रिंट करायचो. ते लिस्ट मध्ये आपण पाहू शकतो जस्ट सिंपल वन लाईन ऑफ कोड मध्ये आपल्या लिस्ट मधले जे इव्हन नंबर जे आहेत ते आपल्याला आउटपुट मध्ये मिळालेले आहेत. त्यानंतर आहे डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन. डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन कधी वापरतो? यूज टू क्रिएट डिक्शनरी इन अ सिंगल लाईन युजिंग लूप. सेम एज लिस्ट आपण डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन लूप्स यूज करून डिक्शनरी जी आहे ती बनवू शकतो. तर त्याचं काय? की एक्सप्रेशन कोलन व्हॅल्यू एक्सप्रेशन फॉर आयटम इन इटरेबल इफ कंडिशन. तर ते कसं यूज करायचं ते आपण पाहूया. नंबर्स नावाची एक लिस्ट आहे, तर आपण एक्झाम्पल काय? क्रिएट अ डिक्शनरी युजिंग ऑफ स्क्वेअर्स. मी एक डिक्शनरी बनवतोय. नंबर जे आहे ते त्याची की राहणार आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ते त्याचा स्क्वेअर राहणार आहे. ते कशा पद्धतीने यूज करायचं ते पाहूया. नंबर्स नावाची एक मी लिस्ट घेतली 1 2 3 4 5 आणि स्क्वेअर्स डिक्ट नावाचे मी आहे एक व्हेरिएबल घेतले. त्याला सांगितलंय मी एक्स कोलन एक्स स्टार स्टार 2 फॉर एक्स इन नंबर्स. एक्स कोलन एक्स स्टार स्टार 2 फॉर एक्स इन नंबर्स. एक्स जी आहे ती माझी की असणार आहे, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? एक्स स्टार स्टार 2. एक माझी की, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 स्टार स्टार 2. त्याच पद्धतीने एक्स दुसरी माझी इथे येईल एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू ती ज्याची की आहे ती 2 असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती त्याची स्क्वेअर असणार आहे. त्याच पद्धतीने 3 येईल, त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती त्याचं स्क्वेअर असणार आहे. आणि अशा पद्धतीने ही जी डिक्शनरी आहे ती आपली आलेली आहे. तुम्ही पाहू शकता एक्स कॉलन एक्स, एक्स जी आहे ती आपली की, त्याची व्हॅल्यू जी आहे ती एक्स स्टार स्टार 2 त्याचा स्क्वेअर आलेला आहे.
टू एक्सचा स्क्वेअर एकच आहे, तर टू त्याची की आली आहे टू, त्याची जी व्हॅल्यू आहे ती त्याचं स्क्वेअर आहे 4. त्याच पद्धतीने 3 त्याचा जी व्हॅल्यू आहे ती त्याचं स्क्वेअर 4 आणि 5. अशा पद्धतीने आपण एक सिंपल अशी एक लिस्ट त्याचं आपण जी आहे ते डिक्शनरी जी आहे ती बनवलेली आहे युझिंग कॉम्प्रिहेन्शन. त्यानंतर एक अजून एक एक्झाम्पल घेऊ, कन्वर्ट लिस्ट टू डिक्शनरी. तर बेसिकली मी जस्ट 2 लिस्ट घेतल्यात. नेम्स नावाची लिस्ट आहे, त्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत, सर्वेश, अमित, नेहा. त्याच पद्धतीने एज नावाची आहे, त्याची आहे 25, 24, 23 हे ते एलिमेंट्स आहेत. ते एज डिक नावाचं व्हेरिएबल घेतलंय आणि त्याला सांगतं नेम कोलन एज फॉर नेम कॉमा एज इन झिप. झिप फंक्शन आपण मागच्या व्हिडिओत बघितलंय. तर झिप कर नेम आणि एजेस, एजेस जे आपले व्हेरिएबल आहेत ते जी आपली लिस्ट आहे नेम्स आणि एजेस. आणि सिम्पली मी त्याला प्रिंट करतोय. तर ते काय करेल, सर्वेश नावाचे जे आपले पहिले व्हेरिएबल पहिले एलिमेंट घेईल, त्याची जी की ही की त्याची व्हॅल्यू जी आहे ती 25 आहे. त्याच पद्धतीने अमित त्याची व्हॅल्यू जी आहे 24, नेहा त्याची व्हॅल्यू जी आहे ती त्याची व्हॅल्यू जी आहे ती 23. तर सिम्पली मी एज डिक्ट नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि तिथं मी डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन वापरलं. नेम कोलन एज, नेम की एज त्याची व्हॅल्यू फॉर नेम आणि एज. नेम आणि एज जे आहे ते त्याचं आपण इटरेट करायला आपण जे व्हेरिएबल वापरलंय इन झिप कर नेम्स आणि एजेस, हे जे 2 लिस्ट आहेत त्याला सिम्पली मी त्याला प्रिंट केलेलं आहे. हे झालं आपलं डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन. त्याचप्रमाणे आपलं लास्ट आहे सेट कॉम्प्रिहेन्शन. तर सेट कॉम्प्रिहेन्शन कधी यूज करतो आपण, यूज टू क्रिएट सेट्स इन अ सिंगल लाईन युजिंग लूप्स. एक ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, तिन्ही ठिकाणी आपण लूप्स यूज करून जे आहे ते आपलं सेट असेल, डिक्शनरी असेल, हे जे आपण कॉम्प्रिहेन्शन ही जी आपण लिस्ट आपण लिस्ट असेल, डिक्शनरी असेल, सेट असेल ते आपण इझिली बनवू शकतो. त्याचा कोड असा आहे, मी एक एक्झाम्पल असं आहे, क्रिएट अ सेट ऑफ स्क्वेअर. जस्ट मी जे सेट आहे त्याचं जे स्क्वेअर सेट जे आहे ही जी लिस्ट आहे त्याचं मी स्क्वेअर हे बनवतोय युझिंग सेट कॉम्प्रिहेन्शन. नंबर्स नावाची एक लिस्ट आहे 1 2 3 4 5 आणि स्क्वेअर सेट नावाचं व्हेरिएबल घेतलंय. जस्ट त्याला मी सांगतोय एक्स स्टार स्टार 2 फॉर एक्स इन नंबर्स. ज्या पद्धतीने आपण इथं लिस्टचं स्क्वेअर बनवलं होतं, सेम त्याच पद्धतीने आपण सेटचं जे आहे ते स्क्वेअर बनवणार आहोत. एक मिनिट, हा तुम्ही पाहू शकता, एकचा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर जे आहे ते 25 आलेला आहे. जस्ट ज्या पद्धतीने आपण लिस्टला बनवलंय त्याच पद्धतीने आपण जे आहे सेटला बनवलं. पण सेट तुम्हाला माहिती आहे कर्ली ब्रेसेसनी आपण ते डिफाईन करतो, त्याच पद्धतीने आपण इथं कर्ली ब्रेसेस यूज करून आपण ते सेट जे आहे ते बनवलेले आहेत. तर आय होप तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन काय असतं आणि लिस्ट डिक्शनरी सेट कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीने यूज करायचं त्या ह्या व्हिडिओमध्ये कळाले असेल. थँक्यू.